राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातलाय आणि उद्यापर्यंत हा धुमाकूळ सुरू राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे सुरुवातीलाच सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी सावधगिरी बाळगा, सतर्क रहा। राज्यात विशेषतः मुंबई आणि कोकण पट्ट्यात घाटमाथ्यावरती कमी वेळात अधिक प्रमाणात पाऊस झालाय आणि त्याचा फटका बसलेला आहे। पाणी साचलंय, इमारती पडल्यात, झाडं कोसळलीत, जीव गेलेत आणि सालाबादप्रमाणे यंदाही यंत्रणेचा बोजवारा उडालाय। यात विरोधकांनी नेम धरून बोट ठेवले ते मिसिंग लिंकवर। मिसिंग लिंक ज्याचं नामकरण मुख्यमंत्र्यांनी कनेक्टिंग लिंक असं केलेलं होतं, यंदाच्या पावसाळ्यात तिथल्या बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळली आणि एक मोठा धबधबा सुरू झाला। तब्बल 19 तास मुख्यमंत्र्यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट असलेलं हे कनेक्टिंग लिंक बंद होतं। दरड हटल्यानंतर केवळ 2 लेन्स सध्या सुरू आहेत। धबधबा अजूनही कोसळतोय। विरोधकांनी मिसिंग लिंक कोसळला असा आरडाओरडा सुरू केला, ते ऐकून हसावं की रडावं असा प्रश्न पडतोय। चुका झाल्या तर हो, चुका झालेल्या आहेत, नक्की चुका आहेत, पण म्हणून विकासच करायचा नाही का? काही ठिकाणी तर सीलिंग आणि मिसिंग लिंक याची तुलना बघितली। अशा प्रकारे तुलना करणं योग्य आहे का? सरकारला यातून संपूर्ण क्लीन चिट देता येईल का? पक्षीय राजकारणात विकासाचा बळी देऊन कसं चालेल? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निसर्ग आणि विकास या सगळ्याचा समतोल साधायचा आहे, त्याचं काय? दरवेळेला अशा प्रकारच्या पावसाळ्यामध्ये किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये यंत्रणांचा बोजवारा वाजतो कसा? याच सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत, आपल्यासोबत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे सर आहेत। सुरुवातीला आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी विरोधकांचे आरोप काय आहेत ते ऐकूया। आणि ड्युरेबिलिटी चेक करताय काय? मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावं आज काय अवस्था, अख्खा मिसिंग लिंक कोसळलाय। खड्डे सोडून त्या अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे। याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकिरी। आणि अख्खं मिसिंग लिंक ज्याचं तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, हां विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा, खरोखर जा। आता मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या। एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले, म्हणजे एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे। या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे। मिसिंग लिंकचं जे पडणं आहे, कोसळणं आहे, हे मिसिंग लिंकचं पडणं कोसळणं नाही, तर त्यामागे देखील भ्रष्टाचार आहे। फडणवीसांनी मिसिंग लिंकमध्ये पैसा खाण्याच्या अनुषंगानं या संपूर्ण तांत्रिक बाबीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामागे देखील देवेंद्र फडणवीस यांचा भ्रष्टाचार हा जबाबदार आहे। मला सुरुवात कपिल ढोकेंपासून करायची आहे। कपिल ढोकेजी, आता मी फक्त तुमच्या पक्षाचा असं नाही, तुमच्या मित्र पक्षांचा सुद्धा प्रतिक्रिया ऐकवलेली आहे। मिसिंग लिंक कोसळला, कशी अशी प्रतिक्रिया देऊ शकतो आपण? मुळात नम्रताजी, मिसिंग लिंकचा ज्या पद्धतीनं 1 मे 2026 उद्घाटन केल्यानंतर गाजावाजा केला गेला, तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा निर्माण केली गेली, त्याचा पोपट अगदी 2 महिन्यात झाला, हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी आहे। साधारणतः आपण लहानपणापासून पावसाळ्यातल्या पुराच्या गोष्टी, पावसाळ्यात जे जलसंकट येतात, हे अर्ध्या पावसाळ्यानंतर येणं आपल्याला अपेक्षित असतं, परंतु पावसाचा पहिला आठवडा सुरू झाला आणि पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबई, पुणे या परिसरातली जी काही परिस्थिती निर्माण झाली, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी लोक मरतायत, अनेक ठिकाणी सुट्ट्या जाहीर कराव्या लागतायत, अनेक ठिकाणी लोकांना रस्त्यावर सुद्धा येता येत नाही। ही परिस्थिती म्हणजे या सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे। मिसिंग लिंक हा म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या आयुष्यातला आणि महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा एक हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल की इतका महागडा प्रकल्प करून सुद्धा 2 महिन्यात तो कोसळला। आमचं एकच म्हणणं आहे, ज्या पद्धतीनं यांनी मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी महागड्या गाड्यांमध्ये रील काढले होते, महागड्या गाड्यांमध्ये मी फार काही तीर मारले, मी फार काही वेगळं केलं, असा एक आव देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणला होता, त्यांनी ज्या पद्धतीनं विकास कामाचं श्रेय घेतलं त्याच पद्धतीनं याचं जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे।
माफी मागितली पाहिजे आणि हे सगळं काही कबूल केलं पाहिजे की आमच्या चुकीमुळेच घडलेलं आहे. बाकी आणखी पुढे पुन्हा एकदा स्पष्ट करायचं, आता मी काही या भागातनं गेलेली नाहीये, पण मला जी काय प्रशासकीय यंत्रणांकडनं माहिती मिळाली, मिसिंग लिंक कोसळलेला नाही. मिसिंग लिंकच्या तोंडावरती एक दरड कोसळली आहे, एक भला मोठा दगड, मोठा चिखलाचा एक मोठा काय म्हणतो आपण मोठा चिखल हा मिसिंग लिंकवरती वाहून आलेला होता. वरच्या डोंगरावरनं मोठा धबधबा तिथे कोसळत होता. हो, हॅवॉक झाला, तिथे मोठा हॅवॉक झाला. ही त्या यंत्रणेची चूक आहे 100%. मिसिंग लिंक कोसळलेला नाही. अहो, दरीवरती आहे तो मिसिंग लिंक, कोसळला असं म्हणू नका, पॅनिक होईल लोकांमध्ये. मिसिंग लिंक जरी कोसळला नसला तरी नम्रताची एक लक्षात घ्या, मिसिंग लिंकची एखादी दरड कोसळली तर निश्चितच हे सरकारची जबाबदारी आहे ना. एखादा प्रकल्प आहे ना, 100% आहे, 100% ती सरकारची जबाबदारी आहे. तिथल्या दगडांना तिथल्या मातीला वाट मोकळी करून दिली का? हे करत असताना त्यातल्या टेक्निकल त्रुट्या तपासणं ही हा जबाबदारी प्रश्न आहे. Correct. हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपण विचारूया. मला विश्वास पाठकांकडे हाच प्रश्न घेऊन यायचा. विश्वास पाठकजी, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येते की पहिला पावसाळा हा कायम परीक्षेचा पावसाळा असतो, टेस्टिंग असतो. आता पहिल्या पावसाळ्यात जर टेस्टिंगच करायची होती तर मिसिंग लिंक पहिल्या पावसाळ्यापूर्वी सुरू कशाला केला? आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला 26/11चं उदाहरण आहे आपल्याकडे, इतिहासात जे सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याकडे असतं त्याला आपण माइलस्टोन मानायचं असतं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो. एका दिवसामध्ये 12 तासात जिथे 1000 मिलीमीटर पाऊस आपल्याकडे पडलेला आहे मुंबईमध्ये, म्हटल्यानंतर तेवढ्या पावसाची तयारी करून आपण इन्फ्रास्ट्रक्चर आजूबाजूच्या परिसरात उभं केलं पाहिजे. जर तिथे 650 मिलीमीटर पाऊस झेलण्याची तयारी आपल्या त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नसेल तर आपलं चूक झाले हे मान्य करतंय का सरकार? नम्रताजी, देवेंद्रजी फडणवीसांनी जो स्टेटमेंट केलं ते आउट ऑफ कंटेक्स्ट दाखवलं जात आहे. हा जो पाऊस आहे अनप्रेसिडेंटेड आहे. 600 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे. अनप्रेसिडेंटेड नाहीये. मी जसं आता उदाहरण दिलं, 26/11ला 900 mm पाऊस झालेला आहे. अनप्रेसिडेंटेड वगैरे नाहीये. आपल्याकडे असे झालेले आहेत आणि यावर्षी हे प्रेडिक्ट केलेलं होतं की आपल्याकडे अल निनो ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि अशा प्रकारे स्मॉल पॉकेट्समध्ये जास्त पाऊस होणार आहे. हे प्रेडिक्ट झालेलं आहे आपल्याकडे, हवामान खात्याने सांगितलेलं आहे. अनप्रेसिडेंटेड वगैरे नाहीये हे. विश्वास पाठक, बोला आता. अनप्रेसिडेंटेड प्रत्येक ठिकाणचं वेगळं असतं. मुंबईचा 26 जुलै 2005चा पाऊस 900 होता, पण हा जो पुण्यामध्ये पालघरमध्ये एकत्रित हा जो पाऊस झालेला आहे हा अल निनोमुळे अनप्रेसिडेंटेडच आहे. अनप्रेसिडेंटची भाषा ही परिभाषा बदलू शकते, पहिली गोष्ट. दुसरं, हा बेसिकली कोसळला असं म्हणणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे. मला सांगा, 30 वर्षापूर्वी कोकण रेल्वे निर्माण झाली, जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारचे बोगदे निर्माण झाले, किंवा उत्तराखंडला अमरनाथची यात्रा असते. आता हे जे ज्या प्रकारचं भूस्खलन होतं हे होतच असतं ना. हे याला नॅचरल कॅलेमिटी म्हणतात. याला कन्स्ट्रक्शनची काही देणं घेणं नाही. मात्र त्या प्रकारे असं जोडून असं बोलणं हे म्हणजे काँग्रेसच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे. मला असं वाटतं, मी स्वतः मिसिंग लिंकवरून सकाळी आलो, पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. 100 टनचा जो मलबा तिकडे निर्माण झाला होता तो आपण बाजूला केलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण डेव्हलपमेंट करायची की नाही करायची. आज हाच मिसिंग लिंक जर आपण 2013ला केला असता तर हजारो कोटी रुपये आपले वाचले असते. मात्र हा मिसिंग लिंक केल्यामुळे आपला अर्धा पाऊण तास पुण्याचं अंतर कमी होत आहे. मुंबई पुणे जेव्हा आपण महामार्ग तयार केला, मुंबई पुण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं. त्यामुळे काँग्रेसची जी दिवाळखोरी लक्षणं आहेत, दिवाळखोर विचारसरणी आहे की डेव्हलपमेंटला नेहमी विरोध करायचा. मेट्रोचे देखील रेट्स का बरं वाढले? या काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे. अनेक गोष्टींमुळे कोस्टल रोडचं देखील तेच झालं. त्यामुळे मुळामध्ये विचारांमध्ये फरक आहे. आमचं सरकार हे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कामं करतं, जास्तीत जास्त चांगले कामं करशील ते होतं. आज नागपूर मुंबई 8 तासामध्ये येतात ना, आपले पेरिशेबल आयटम्स त्याच्यात येतच आहे. त्यामुळे मुळामध्ये हा थिंकिंगचा फरक आहे. पूर्वी कसं 100 रुपयापैकी फक्त 15 रुपये पोहोचायचे जनतेपर्यंत, आता 100चे 100 पोहोचतात. हा फरक आहे. मला झगडे सरांकडे यायचं. झगडे सर, सत्ताधारी विरोधक त्यांचं आर्ग्युमेंट्स करत राहतील. इथे प्रश्न असा आहे की आपण एखादा विकास करत असताना विकास आणि निसर्ग ह्यांचा बॅलन्स साधायचा असतो. मला पाठक सरांच्या एका वाक्यावरती छोटासा मला प्रश्न उपस्थित झालाय की
विकास करताना हे नॅचरल आहे, हे अशा प्रकारे भूस्खलन होणार आहे, हे कसं नैसर्गिक असू शकतं? जिथे विकास काम होणार, जिथे निसर्गाच्या वाटेमध्ये अशा प्रकारची स्ट्रक्चर्स उभी राहणार आहे, निसर्ग तिथे कदाचित रिटॅलिएट करतोय अशा प्रकारे म्हटल्यानंतर आपल्याला कुठेतरी त्या निसर्गाला सोबत घेऊन जायला लागणार आहे. मला वाटतं झगडे सर अधिक त्याच्याबद्दल बोलू शकतील. तुम्ही सनदी अधिकारी राहिलेला आहात, अशा प्रकारचे डिपार्टमेंट्स आणि हे प्रोजेक्ट्स तुम्ही जवळून बघितलेले असतील, कशा प्रकारे त्याचं प्लॅनिंग चालतं, किंवा एकूणच आता ह्या पावसामध्ये आपलं अँटिसिपेशन कमी पडतंय का? आपली यंत्रणा प्रत्येक वेळेला आम्ही तयार आहोत असं छाती ठोकपणे ज्या वेळेला सांगते, प्रत्येक वेळेला बोजवारा उडालेला आहे, असं का होतं? नम्रताजी, महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे हे राजकीय दावे प्रतिदावे होत राहणार आहेत, पण मूळ मुद्दा असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे की नाही. इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजेच आहे. 1800 मध्ये या जगाची लोकसंख्या 100 कोटी होती, आता 800 कोटीच्या पुढे गेलेली आहे. भारताची तीच परिस्थिती आहे, महाराष्ट्राचीच परिस्थिती आहे. आपली लोकसंख्या त्यापेक्षा जास्तच वाढते. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार जाणं हे गरजेचंच आहे. मग हा पक्ष सत्तेत असेल का, तो असेल का, त्याने केलं का, याने केलं का, हा मुद्दाच नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं गेलंच पाहिजे. पण इन्फ्रास्ट्रक्चर वाढवताना मग आपण हे एक विचारात घेतलं पाहिजे की नुसतंच इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाहीये, तर तंत्रज्ञान सुद्धा तितकंच वाढलेलं आहे. 50 वर्षापूर्वीचं तंत्रज्ञान काय होतं, 10 वर्षापूर्वीचं काय होतं, किंबहुना 2 वर्षापूर्वीचं तंत्रज्ञान काय होतं. आपल्याला माहिती असेल ते पॉम्पेई इटली मधले जे 2500 वर्षापूर्वीचे रस्ते आजही तिथून माणूस जाऊ शकतो. रोमनमध्ये एक ब्रिज आहे, तिथे तो ब्रिजवरती तो 2000 वर्षापूर्वीचा आहे, त्याच्यावरून अजूनही वाहनं जातात. त्यामुळे प्रश्न असा नाहीये की इन्फ्रास्ट्रक्चर असावं, कारण इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजेच आहे आणि ते लोकसंख्येच्या सापेक्ष आणि गरजेच्या सापेक्ष पाहिजे, त्याबद्दल दोमतच नाही. प्रश्न असा की हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना मग त्याची जी निसर्गाचं जे काय घडतं आहे, मग तिथला तो तुमचा सायस्मिक झोन काय आहे, भूकंपाचा झोन काय आहे, त्याच्यामध्ये तिथली माती कशी आहे, दगड कसे आहेत, डोंगर कसे आहेत, पाऊस किती येणार आहे, किती ग्रेडियंट आहे, या सगळ्याचा विचार केला जातोच. केला जावं असं नाही, केला जातोच. मग तिथे त्याचे ह्याच्या बाबतीमध्ये मातीचं परीक्षण केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतात आणि मग तो प्रकल्प अहवाल तयार होतो आणि त्या प्रकल्पावर बघून मग तो प्रकल्प राबवला जातो. आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, आपण तर खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत येऊन गेलो, त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीचा असा धोका होण्याची शक्यता अजिबात नाहीये. म्हणजे आपण 2000 वर्षापूर्वी करत होतो, तर आता तर टेक्नॉलॉजीमुळे त्याची शक्यताच नाहीये. मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, पण ते करताना हे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर जो होतो तो केला जातोच, प्रश्नच नाहीये. तुम्ही जर प्रकल्प अहवाल पाहिला तर ह्या मिसिंग लिंकचा जो प्रकल्प अहवाल आहे तो अतिशय चांगला असणार आहे. प्रश्न कुठे निर्माण होतो? प्रश्न त्याच्या अंमलबजावणीमध्ये होतो. त्या प्रकल्प अहवालाप्रमाणेच काम झालं आहे का याच्याबद्दल कोणीच विचारत नाहीये. प्रकल्प अहवालामध्ये काम होण्याची जबाबदारी ही काही राजकीय नेतृत्वाची नसते. ती जबाबदारी खरं म्हणजे की जी प्रशासकीय यंत्रणा आहे, तांत्रिक यंत्रणा आहे, त्यांनी बघितलं पाहिजे की जोपर्यंत हा तांत्रिक तोपर्यंत एक प्रकल्प पुढे जाणार नाही. म्हणजे तितकंच सिमेंट टाकलंय का, तितकंच तुम्ही त्याच्यामध्ये मटेरियल स्टील वापरलेलं आहे का, तशाच पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरली का, तसं ते होणार नाही. इथे कुठेतरी लक्ष होतं आणि मग अशा घटना घडतात. ही घटना म्हणजे खरं म्हणजे की ही घटना मोठी की छोटी याच्यात जाण्यापेक्षा अशा घटना घडणं हे तंत्रज्ञानाला आणि प्रशासकीय यंत्रणेला याच्या थोबाडीत मारण्यासारखं आहे. खरं म्हणजे की इतके पुढे गेल्यानंतर मग आपण अशा छोट्या छोट्या याच्यामध्ये अजूनही मोठी घटना घडू शकते, नाही असं नाहीये. म्हणजे असं जर असं झालं असेल तर त्यामुळे अंमलबजावणीच्या वेळेस कुठेतरी त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झालेली आहे आणि याला मग खरं म्हणजे की तिथली जी प्रशासकीय नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने काय केलं हे बघितलं पाहिजे. अन्यथा मग हे असंच होईल. म्हणजे खरं म्हणजे की हे राजकीय लोकांच्यावरती राजकीय नेतृत्वात सोपून चालणार नाहीये. जर राजकीय नेतृत्व कुठे सांगत असेल की नाही असं करा, तिथे सुद्धा प्रशासकीय नेतृत्वाने संविधानामध्ये सांगितलंय की प्रशासकीय नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की नाही हे असं नाही, हे असंच झालं पाहिजे. आणि असे सांगणारे प्रशासकीय नेतृत्व आहेत. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे, मी स्वतः तसं केलेलं आहे. मला वाटतं की अशा घटना, ही घटना घडलेली आहे, त्याचे दावे प्रतिदावे होतील, पण ही अशी घटना घडूच नये. आता हा जो पावसाचा जे सांगितलं जातं की पावसाची आकडेवारी आहे, ही आकडेवारी ही फार काही कमी जास्त नाही आहे. तुम्ही गेल्या 150 वर्षाचा जर आकडेवारी जर काढली, कारण मला ती काढावी लागली. मी कुंभमेळा करत होतो 2003चा, तर कसा पाऊस पडेल मी त्यावेळेस तो अभ्यास केला होता. फार फरक पडत नाहीये. अशा प्रकारचे कमी जास्त पाऊस हा येतच राहतो. पण प्रकल्प तयार करताना, तो डिझाईन करताना हे सगळं विचारात घेतलं जातं. तसे प्रकल्प होतात, प्रश्न राहतो अंमलबजावणीचा. आणि मग राजकीय नेतृत्वाला मला फक्त एकच असं आहे की त्यांनी कधीतरी त्या प्रशासकीय यंत्रणेला ते जबाबदार का धरत नाहीत. तुम्ही ते अंमलबजावणी करताना काय केलेलं आहे, आम्हाला लोकांचे बोलणे खावे लागतात, आम्हाला विरोधकांचे बोलणे खावे लागतात, आमच्या नागरिकांचा जीव धोक्यात होतो, असं होत नाही. मला वाटतं की कधीतरी आता
की ही जी जबाबदारी आहे राजकीय आणि प्रशासकीय, ह्या जबाबदारीकडे बघितलं पाहिजे. अन्यथा मग विनाकारणच राजकीय नेतृत्वाला खरं म्हणजे की पंचिंग बॅग म्हणून केलं जातं. कधीतरी प्रशासकीय जे लोक आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये आणलं पाहिजे की हे का घडलं. आता मग तुम्ही हे जे प्रकल्प अहवाल चुकीचा केला होता का, प्रकल्प अहवाल चुकीला कोण जबाबदार आहे, असं आपल्याकडे होत नाही. मग ह्या घटना घडतच राहतात, यापुढेही घडतील. पण ही एक उदाहरण म्हणून मला वाटतं की आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे खरंय. की हे घडणारच नाही भविष्यामध्ये कधी. ह्याच्या पद्धतीने खरं म्हणजे की हे प्रशासकीय, तांत्रिक आणि बाकीच्या गोष्टी करून अंमलबजावणीमध्ये काटेकोरपणे काम केलं पाहिजे. बर, मला विश्वास पाठकांकडे येऊन मी कपिल ढोकेंकडे येईन. विश्वास पाठकजी, आता ते म्हणतात की प्रशासकीय अंमलबजावणी, असं म्हटलं जातं की नेत्यांचा प्रशासनावरती वचक नाही, नेते प्रशासनाला का प्रश्न विचारत नाही, विचारले असतील तर ते समोर का येत नाही. अगदी 2-3 दिवसांपूर्वीचं उदाहरण आहे, या बोगद्यामधनं जात असताना एक मोठा दगडाचा तुकडा त्या बोगद्यामधनं एका कारच्या विंडशील्ड वरती पडला होता, मोठं होल पडलं होतं. त्या दगडाचा साईज सुदैवाने जीवघेणा नव्हता आणि विंडशील्ड तुटून तो फक्त कारमध्ये पडला आणि कुठलीही जीवघेणी घटना घडली नाही. कदाचित कुणीतरी जखमी झालं असेल किरकोळ, पण मोठा अपघात घडला नाही. मोठा अपघात होऊ शकला असता. अशा जर घटना घडणार असतील तर आता या क्षणाला इन्स्पेक्शन व्हायला हवं या संपूर्ण स्ट्रक्चरचं, असं नाही का वाटत? मग प्रशासनाला जाब सत्ताधारी म्हणून तुम्हीच विचारलं पाहिजे, विरोधकांची वाट आम्ही का बघायची? प्रशासकांना जबाबदार धरायलाच हवं आणि देवेंद्रजींचं सरकार हे फार सक्षमपणे त्यांच्यावर पूर्ण वचक ठेवून आहेत. आता मूळ मुद्दा असा आहे की मिसिंग लिंकला काही तडे गेले आहेत का, मिसिंग लिंकला काही प्रॉब्लेम आलाय का, प्रशासकांना कशासाठी धारेवर धरायचं? आता मला सांगा, आताच वायदांना मोठं भूस्खलन झालं, दरड कोसळली, अजून काय प्रूफ पाहिजे तुम्हाला? अजून प्रशासनाला नको इन्स्पेक्शन करायला ह्या गोष्टीचे, या स्ट्रक्चरचं? मला जरा बोलू द्या नम्रताजी, माझा मुद्दा तुम्हाला कळत नाही असं दिसतंय मला. मी असं म्हणतोय की मिसिंग लिंक हा पूर्ण व्यवस्थित कन्स्ट्रक्ट केलेला आहे. भूस्खलन असो किंवा अशा प्रकारचे दरड कोसळणं हे कॉमन आहे. समजा तिकडे मिसिंग नसता तरी अशा पावसामध्ये भूस्खलन होतच राहतं. आज वायनाडला एवढ्या मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं, उत्तराखंडला वर्षानुवर्ष भूस्खलन होतं यात्रेमध्ये. त्यामुळे या गोष्टी नॅचरल असतात आणि भूस्खलन जे असतं, लँडस्लायडिंग जे असतं, इट इज रिलेटेड टू एज ऑफ द रॉक. आता तिकडे उत्तरेकडचे जो रॉक आहे हा अतिशय यंग असल्यामुळे तिकडे होतच राहतं ते. तर त्यामुळे अशा प्रकारच्या सगळं स्टडी ह्या सगळ्या कंपन्या करतातच, मला असं वाटत नाही. आणि मी परत सांगतो की जो काही हा मिसिंग लिंक आहे त्याच्यात काही अडचण आहे का, तो व्यवस्थित बांधलाच गेलाय ना. आणि भूस्खलन अजून इतर ठिकाणी झालं असेल जिकडे मिसिंग लिंक नाही. मला वाटतं मुद्दा हा महत्वाचा आहे. कपिल ढोकेने काही पटत नाहीत मुद्दे. कपिल बोला. नम्रताजी, आपण गेल्या बऱ्याच वेळापासून ऐकतोय विश्वास पाठक पहिल्या वेळी जे काही बोलले त्यांनी 2-3 मिनिटांमध्ये 75% फक्त काँग्रेसची दिवाळखोरी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्यात. मिसिंग लिंक कोसळला नाही हे आम्हाला सुद्धा मान्य आहे, परंतु 1 मेला महागड्या गाड्यांमध्ये त्या रस्त्यांवर रील्स काढून जे तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चर मॅन देवेंद्रजी आहेत त्यांनी रील काढले, त्या ठिकाणी सगळं श्रेय घेतलं. त्याच पद्धतीनं ज्यावेळी पहिल्याच पावसात मिसिंग लिंकला खड्डे पडले त्याचं श्रेय सुद्धा त्यांनी घेतलं पाहिजे, जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे. खड्डे पडून भागत नाही, ते म्हणतात टेस्टिंग पिरियड आहे, दुसऱ्या दिवशी दरड कोसळली. आता एखादा प्रकल्प बांधत असताना त्या ठिकाणी दरड येणार आहे का, माती येणार आहे का, मातीला वाट आहे का, निसर्गाचे सुद्धा आव्हानं आपण समजून घेतले पाहिजे ना. यांच्या काळात जे काही केलं, यांनी मालवणच्या सिंधुदुर्गात पुतळा बांधला, वाऱ्यामुळे कोसळला. हो, त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास केला होता का? तिथली टेक्निकल हवामानाची परिस्थिती समजून घेतली होती का? यांनी मिसिंग लिंकचा गाजावाजा केला, पहिल्याच पावसात दरड कोसळली, खड्डे पडले. आणि यांचे मुख्यमंत्री सांगतात की यांचे मुख्यमंत्री आणि तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चर मॅन देवेंद्रजी सांगतात की ज्यांच्या काळात एकही पूल बांधला नाही, ज्यांनी एकही मोठा प्रकल्प बांधला नाही, ते टीका करतायत. अहो देवेंद्रजी, तुम्ही रोज ज्या वांद्रे वरळी सी लिंक वरून ये जा करता तो काँग्रेसच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. 17 वर्षामध्ये एक खड्डा सुद्धा पडल्याची बातमी त्याला अजूनपर्यंत आली नाही. काँग्रेसच्याच काळात बांधलेल्या मंत्रालयामध्ये बसून आणि विलासराव देशमुख ईस्टर्न फ्रीवे वरून जात असताना तुम्ही काँग्रेसवरती टीका करताना यांना आता थोडी तरी लाज वाटली पाहिजे. या मुद्द्याला मी या ठिकाणी प्रामुख्याने येऊन सांगतो. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, पावसाची जी काही परिस्थिती निर्माण झाली आता याच्या बाबतीत सुद्धा मला प्रामुख्यानं सांगायचं आहे की 2013 मध्ये मुख्यमंत्री असताना आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. याचा अर्थ ते याच्या विरोधात नव्हते,
13 मुद्दे उपस्थित केले होते. त्या 13 मुद्द्यांपैकी सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता सुरक्षितता. आज ती सुरक्षितता दिसत नाही. बरं म्हणून बरं एखाद्या कारवरती ती दरड कोसळली नाही, लोकांचे जीव गेले असते, जबाबदारी कोणी घेतली असती? आज विश्वासपाठक काँग्रेसची दिवाळखोरी येते, पण हे मान्य करायला तयार नाहीत की आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमचे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन कुठेतरी सगळं समजून घेण्यात. कारण आम्हाला फक्त आणि फक्त टक्केवारीसाठी मोठे मोठे प्रकल्प करायचे आहेत, निसर्गाचा विचार करायचा नाही, ब्रँडिंग करायचं आहे, या सगळ्या गोष्टीसाठी आपण हे सगळं करतोय. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की मिसिंग लिंक यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. अहो किती आकडे फुगवले, 750 कोटीत चंद्रयान येतं आणि यांनी 6700 कोटी रुपयाचा मिसिंग लिंक बांधला. कशासाठी हे सगळं चाललंय? शक्तीपीठ मार्ग कोणी मागितलाय? आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब त्यासाठी आंदोलन करतात. सगळे पश्चिम महाराष्ट्रातले जाणते ठीक आहे, नेते आपण आता वेगळ्या विषयात जाऊया नको, माझ्याकडे वेळ कमी आहे. तुमचा मुद्दा पण लक्षात आला. मला झगडे सरांकडे आता शेवटच्या कॉमेंटला जायचंय. झगडे सर, हे होतंय असं म्हणजे परत एकदा विश्वास पाठक फिरून त्याच मुद्द्यावरती आले. महामार्गाला काही झालंय का, प्रोजेक्टला काही झालंय का, मग त्याचं इन्स्पेक्शन कशासाठी करायचं? या क्षणाला ह्या प्रोजेक्टच्या रिइन्स्पेक्शनची गरज वाटतेय का? ज्या पद्धतीनं दरड कोसळली आहे, बोगद्यातनं छोटे दगड कोसळलेले आहेत, इन्स्पेक्शनची गरज वाटतेय का? नंबर 1. नंबर 2, अशा प्रकारे दरडीच कोसळणार नाहीत, अशा प्रकारे कुठल्याही वेदरमध्ये ते प्रोजेक्ट व्यवस्थित उभं राहू शकतं. कशाही प्रकारचं लँड पार्सल किंवा लँड स्ट्रक्चर असेल तरी सुद्धा असं प्रोजेक्ट उभारता येऊ शकेल का? 100%. आणि या जमान्यात तर निश्चितच, आणि यापूर्वी तसे झालेले आहेत. खरं म्हणजे की याच्यामध्ये दुमतच नाहीये की प्रत्येक प्रकल्प व्यवस्थितपणे डिझाईन केला आणि तो करावा अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे. संविधानापासून देण्यात आलेला आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये सांगितलेलं आहे की आपण लोकांचे जीवनमान सांभाळण्याची जबाबदारी ही शासनाची असते, प्रशासनाची असते. त्यामुळे हे प्रकल्प जे कुठला का प्रकल्प असे ना, किती छोटा का असे ना, की एखाद्या रस्त्यावरती कल्वर्ट बांधलेला आहे पण तो सुद्धा व्यवस्थितच पाहिजे. जसं गेल्याच वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये एका जुन्या पुलावरून काही लोक वाहून गेले होते. खरं म्हणजे की हे सगळं जे आहे प्रशासनाने दैनंदिनरित्या बघायचं असतं. त्यामुळे प्रकल्प डिझाईन करता येतो की तो 6 सिग्मा म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही. आणि असे प्रकल्प प्रचंड असतात आपल्याकडे, असं नाहीये. एखाद्या दुसऱ्या काही प्रकल्पामध्ये अशा त्रुटी येतात आणि मग त्या त्रुटी का राहिल्या, त्या त्रुटी पुढे राहू नयेत याचा खरं म्हणजे आपण स्वीकार केला पाहिजे की प्रत्येक प्रकल्पातच त्रुटी असतात अशा नाही. खूप प्रकल्प असे आहेत की त्याच्यामध्ये पुढे काही चर्चा होत नाही, कारण आपल्याला माहितच नसतं त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या नसल्यामुळे. त्यामुळे प्रकल्प डिझाईन नुसते झाला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मग चुकून त्याच्यामध्ये काही चूक आढळली तर त्याचं पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट किंवा हे केलं पाहिजे की अशी दुर्घटना होणार नाही, हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काही हे नाहीये की चूक झाली किंवा चूक झाली नाही, अशा घडू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकरणाकडे असं पाहिलं पाहिजे का इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आलेला आहे, तो व्यवस्थित एक्झिक्यूट झाला नसेल तर पुन्हा एकदा त्याचा विचार करून त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, ते सोपं आहे. कारण शेवटी आपल्याकडे लोकांना त्यांचा जीव धोक्यात येऊ नये, त्यांच्यामध्ये सुविधा होऊ नये. 17-18 तास तो नाहीतरी तो आपला तो सीलिंग आपला हा जो मिसिंग लिंक आहे तो बंद राहिलाच लोकांचे. त्यामुळे काही प्रमाणात हाल झाले. त्याप्रमाणे हे जर असं व्हायचंच नसेल तर पुढे काय उपाययोजना केली पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने मला वाटतं की सत्ताधाऱ्यांनी पाहिलं पाहिजे, विरोधकांनी सुद्धा असं केलं पाहिजे की हे ठीक आहे असं झालं असेल तर त्याचं ऑडिट करा आणि याच्या पुढे असं होणार नाही असं पहा. मला वाटतं की असं एकत्रितपणे असं जर झालं तर मग लोकांच्या होईल. मग लोकांना काय की हे त्यांच्या विरुद्ध बोलतात, ते त्यांच्या विरुद्ध बोलतात, पण निश्चितपणे या प्रकल्पाचं काय मला वाटतं की कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. सरांच्या अनुभवातनं आलेलं हे सजेशन आहे. कसं आहे, हा प्रकल्प बनलेला आहे, हा लोणावळ्यासारख्या पर्यटन स्थळामध्ये होणारा ट्रॅफिक, लोकांच्या पुणे मुंबई विशेषतः प्रवास करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातनं तो ट्रॅफिक मिस व्हावा याच्यासाठी ती मिसिंग लिंक बनलेली आहे. लोकांचं आयुष्यच त्यामधनं मिस होणार नाही, असे काही अपघात घडू नये यासाठी या सजेशनचा सरकार नक्की विचार करेल अशी या क्षणाला अपेक्षा आहे. जाता जाता एवढंच सांगायचं की आरोप प्रत्यारोप पक्षीय राजकारणामध्ये होत असतात. मिसिंग लिंक कोसळलेला नाही, त्यावरती एक दरड कोसळलेली होती, जी दरड आता हटवण्यात आलेली आहे आणि 19 तासांनंतर मिसिंग लिंक वरची वाहतूक 2 लेनसाठी का होईना सुरळीत सुरू झालेली आहे. आता सुंदर सजेशन झगडे सरांनी दिले, सरकार त्याचा विचार करेल अशी जाता जाता अपेक्षा व्यक्त करूया. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धोळा इथेच थांबतोय.